दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला पुरानं वेढा दिला। नदीला आलेल्या पुरामुळे अद्याप 1 ते 1,500 ग्रामस्थ गावात अडकून पडलेत। दरम्यान सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आणि जेवण ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यातली शेकडो गावं पाण्याखाली गेली। बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला। शेकडो नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। सोलापुरातल्या नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणच्या 5 सबस्टेशन्समध्ये पाणी शिरलं। काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाईन पाण्याखाली गेली। 1329 ट्रान्सफॉर्मर्समध्ये पाणी गेल्यामुळे नदीकाठावरील 41 गावांचा वीज पुरवठा खंडित आहे। आणखी 8 दिवस इथला विद्युत पुरवठा बंद राहील अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जाते। सिल्लोड तालुक्यातल्या सावखेड बुद्रुकमधील महिला शेतकरी हताश झाली आहे। पुराच्या पाण्यात जमीन वाहून गेल्यामुळे महिला शेतकरी हवाल दिलाय आणि आपली व्यथा मांडताना या महिलेला अश्रू अनावर झाले। नांदेडमध्ये गोदावरी नदीचा पूर ओसरला नाहीये, त्यामुळे नदीचं बॅकवॉटर शहरातल्या वरसणी भागातल्या पंचवटी नगरात साचलंय। संपूर्ण परिसर जलमय आहे। विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून गोदावरी नदीमध्ये 2,77,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। ऐन नवरात्रोत्सवात फुल शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। येवला तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे। पुणे जिल्ह्यात सततच्या पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसला, यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जळगावच्या भुसावळ तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली, यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। पंचनामे करून तातडीनं भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। पुण्याच्या मनसरमध्ये जोरदार पावसामुळे पपई बागांचं नुकसान झालं, यामुळे शेतकरी चिंतेत आहे। पंचनामा करून तातडीनं भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे। वाशिम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसला। पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झालंय, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यात। तातडीनं नुकसान भरपाईची अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांची आहे। येवला तालुक्यात पावसामुळे पिकांचं नुकसान झालं। मंत्री छगन भुजबळांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी आपल्या व्यथा सांगताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मराठवाड्यामध्ये सर्वत्र बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। भोकरवाडीतील 5 एकरावरची शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र तरीही मंडळ नुकसानग्रस्त यादीतनं शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होतोय। कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा या गावात गेल्या 2 दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल केलाय। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून घेतलेलं पीक आता मातीमोल झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील पूर्व भागात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसानं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान केलं। डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत बरसणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागांचं नुकसान झालं। आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव मिळत असताना पावसामुळे टोमॅटोचा शेतातच चिखल झाल्यानं शेतकरी हवाल दिलाय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला। परभणी जिल्ह्यातील गोदावरी दुधना नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातले अनेक रस्ते बंद आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी नागरिकांना तराफ्यावरनं प्रवास करावा लागतोय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून कनेरगाव नाका इथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर त्यांनी अंबाळा गावाजवळच्या ओढ्यावरतीही पाहणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। येळगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। यावेळी नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं।
यानंतर एक मोठी बातमी, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात खेवलकर यांना अखेरीस जामीन मिळतोय. 60 दिवसांनी म्हणजे जवळपास 2 महिन्यांनंतर प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळालाय. प्रांजल खेवलकरांचा जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून मंजूर केला गेलाय. पुण्यातल्या खराडीमध्ये ड्रग्ज पार्टी केल्यामुळे प्रांजल खेवलकर अटकेत होते आणि यानंतर पोलीस कोठडी संपल्यावर येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी केली गेली होती. पहिल्या क्रमांकाचा आरोप केलं. त्यांच्यात आयुष्यावर एकही गुन्हा नव्हता. त्यांचे जर हे सगळे किस्से जर पाहिले तर पोलिसांनी किंवा कोणीतरी कोणाच्या तरी सांगल्यावरून हे कृत्य केलेलं दिसत आहे. आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जे सोडून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी न्यायालयामध्ये खटला चालेल. त्या माध्यमातून ते निर्दोष सुटतील असं मला विश्वास आहे. पण महाराष्ट्रामधलं राजकारण कितल्या खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. चार्जशीट दाखल झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशन हॅज बीन कम्प्लिटेड. 37चा जो सेक्शन 37 आहे NDPSचा त्याचा बार नाही आहे इंटरमिजिएट क्वांटिटी असल्यामुळे. ॲट द सेम टाईम आमचं असं म्हणणं होतं की आम्ही काय कन्झ्युम केलेलं नव्हतं ना आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्राबँड जप्त झालेलं नाही आहे. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आम्ही जामीन अर्ज मांडला होता. तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने तो अलाउड केलेला आहे. पुढची बातमी बुलढाण्यातनं. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून भयावह परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा बुलढाण्याच्या दोनही पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली नव्हती. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी प्रसारित करताच पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावं पूरग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अस्मानी संकट ओढावलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 50 लाख रुपये आर्थिक निधी देण्याचं घोषित केलं गेलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तर बँकेच्या आलेल्या नोटिसांची होळी करा असं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना म्हटलंय. या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झालेली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूया. किती वाटोळ आहे आमचं. शेतातलं वाहिलंच घरातलं वाहिलंच. चटणी नाही मीठ नाही भरण्याच्या भरण्या वाहून गेल्या. अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाऊ. असं वाटतं मला रडावं आणि मी फाशी घेऊन मरावा. दाटून नाही म्हणत आहो ही माझी खरी सत्य परिस्थिती. माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं. जिल्ह्यातील आमठणा गावातल्या बोळा नदीला आलेल्या पुरामुळे अख्ख्या गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे गावकरी बेमुदत उपोषण करतात. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मोर्चानंतर भाजप सुद्धा मैदानामध्ये उतरणार आहे. पवारांच्या पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोबरला इशारा मोर्चा आणि रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातील आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्पना पाटील यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी भाजप आघाडीच्या कल्पना पाटील
यांची उपसरपंचपदी निवड होताच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बीड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आहे, ज्या गावामधलं हे संपूर्ण गाव ज्या गावात मी आता बसलोय, ज्या पारावर मी बसलोय, हे गाव कोणतं आहे? सुरुंगाव नावाचं हे गाव आहे आणि त्या गावाच्या पारावरती मी आहे. हे सगळे गावकरी माझ्या आजूबाजूला जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, हे सगळे गावकरी व्यथित होते, कारण यांचं सगळं गाव जे आहे ते गोदावरी नदीच्या विळख्यामध्ये सापडलेलं होतं. आपण जर बघितलं तर या गावाच्या एका बाजूला गोदावरी नदी वाहते आणि याच गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलेलं होतं. आणि ज्यावेळेला गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलं त्यावेळेला या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं आणि या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. या गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं होतं. या गावातल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFची टीम जी आहे ती या गावात दाखल झाली आणि त्यानंतर मदत कार्य सुरू झालं. सरकारने कुठलीही मदत केली नाही अशा प्रकारचा आरोप या शेतकऱ्यांचा आणि या गावकऱ्यांचा आहे. आपण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत, या गावकऱ्यांशी बोलणार आहोत, त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहे, या गावात नेमकं काय काय झालं हे देखील जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माझे जे ड्रोन ऑपरेटर आहे आपण त्यांना इकडे बोलवणार आहोत. त्यांच्या ड्रोनच्या माध्यमातून या गावात नेमकं काय सुरू होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. गेल्या 2 दिवसांपासून आपण त्यांच्या मदतीनं या बीड जिल्ह्यातील जी पावसाची परिस्थिती आहे, जी दाहकता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण हे गाव बघतोय, हे गावकरी माझ्यासोबत आहे. ह्या गावातला हा सगळा जो भाग आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय, कुठल्या कुठल्या भागामध्ये या गावाच्या पाणी साचलेलं होतं आणि हे गाव किंवा हा परिसर नेमका कोणता आहे जो आपल्याला या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय, ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय, तो नेमका कोणता आहे? सध्या हे मंदिराचा परिसर आहे जिथे आपण बसलेलो आहोत. हां, तर ह्या रोडने पूर्ण पाणी होतं. ह्या कुठल्या हा जो रस्ता दिसतोय, खाली घ्या, हा जो रस्ता दिसतोय हा या गावातला मुख्य रस्ता आहे, बरोबर आहे? मला आता सांगा, हा या रस्त्याचं काय नाव आहे आणि हे गाव कोणतं आणि ह्या रस्त्याची काय परिस्थिती होती? गाव सुरुमगाव. एकच मुख्य रस्ता आहे गावाला, दुसरा रस्ताच नाही. बरं. ह्या मुख्य रस्त्यावर पूर्ण पाणी. या दोन्ही बाजूला पाणी. हे घर कोणाचं आहे? हे जे घर दिसतंय हे पांढरवालं, हे बालासाहेब टेंगसे त्यांच्या घरामध्ये कुठे कुठे पाणी होतं? त्यांच्या घरामध्ये पाणी सगळं घरात पूर्ण पाणी होतं. ह्या हे जे घर दिसतंय हे कोणाचं आहे? हे टेंगसे, बालासाहेब टेंगसे. या घरात पूर्ण पाणी पूर्ण होतं. पाणी हे लोक कुठे ह्या घरातले? बाहेर गेले. बरं. आणखी ह्या बाजूला आपण ड्रोन फिरूया. इकडे नदीच्या काठावरती कोणाकोणाची घरं आहे आणि त्यांना किती फटका बसला हे देखील आपण बघणार आहोत. ही जी बाजू तुम्हाला ड्रोनच्या एका बाजूला दिसतीये, हे कोणाची घर आहे? हे मदन माने, त्यांच्या सध्या घरात पाणी होतं. हे मनोहर सदाशिव माने, कोंडीबा सदाशिव माने, हे आनंदराव जोगडे, हे नवीन बांधकाम दिसेल त्या घरात पाणीच होतं. ओके. हे बाबासाहेब कदमचं इथे घर आहे, ते घरनं पूर्ण झाकलेलं होतं भारत मानेचं त्यांचं. हे माणिक मानेचं घर, इथं घरात सगळं पाणी होतं. वरी जाऊन बसले होते, नंतर काढले आम्ही. हा बंगला पूर्ण पाण्यात बंगला होता. हे दत्ता माने यांचा आकडा होता, हे पूर्ण पाण्यात होता. बरं. आता हे जे चिखलातलं घर आहे, हे आमच्या इथले पोलीस पाटील आहेत, माने मच्छिंद्र माने. हे शेतबी त्यांचंच आहे, त्यांच्या भावाचं एक आहे रामकिसन मानेचं. काय लावलेलं होतं? इथं कापूस होता, हे सगळा कापूस आहे. जो चिखल दिसतोय तो अजून येत हो, चिखल आहे. आपण बघतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जे घरं बघतोय ते या गावातल्या लोकांची आहे. ज्या घराची दृश्य आपण या स्क्रीनवर बघतोय ते घर आहे, त्याच्या चारही बाजूला पाण्याने वेढा घातलेला होता. आता देखील दृश्य जर बघितली तर त्या घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे तो साचलेला आहे आणि हे घर जे आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये होतं. हे सगळं गाव मुळात पाण्यामध्ये होतं. पुन्हा एकदा या गावाचा एक टॉप अँगल आपण बघणार आहोत. त्या गावाचा टॉप अँगल बघत असताना या गावामध्ये एकूण किती घर आहे? एकूण घर किती असतात? 1000 लोकसंख्या. 1000 लोकसंख्या सगळी, जवळपास 150 घर आहे. या 150 घरांमधल्या ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला हे लोक कुठं हलवले तुम्ही? गंगा मसला.